मोठी बातमी आता समोर येते। शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापेमारी झालीये। भरारी पथकानं धाड टाकून घराची झाडाझडती घेतलीये। झाडाझडती घेतल्यानं शिवसेना कार्यकर्ते मात्र संतप्त आहेत। सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची कालची सभा संपल्यावर लगेचच ही छापेमारी झाली। त्यामुळे शिवसेना भाजप वाद आणखी चिघळणार का, हा सवाल आता उपस्थित झालाय। शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री ही छापेमारी झालेली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडून। अभिराज, खरं तर निवडणूक उद्याच आहे, मतदान उद्या होते आणि अशातच शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर मात्र रात्री छापेमारी झालेली आहे। नक्की कृपा, सांगोल्यामध्ये सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट हा संघर्ष विकोपाला गेलेला आहे। भाजपने शेतकरी कामगार पक्षाला सोबत घेऊन शहाजी बापू पाटलांना आव्हान दिलेलं आहे आणि शहाजी बापू पाटील देखील निवडणुकीमध्ये तेवढ्याच निकराने उतरलेले आहेत। भाजपने कालची मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर संध्याकाळी शहाजी बापू पाटलांनी उत्तर सभा घेतली होती आणि त्यामध्ये टीका आरोपाचे बाण झोडले। त्यामुळे सभा संपल्यानंतर लगेच त्यांच्या ऑफिसवर छापेमारी करण्यात आली आणि या छापेमारी पाठीमागे भाजप आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे असल्याचा आरोप या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांनी केलेला आहे। एकंदरीतच कडाक्याच्या थंडीमध्ये सांगोल्याचं राजकारण तापलेलं आहे। जे शहाजी बापू पाटील गेली 3.5 वर्ष बीजेपी बरोबर होते, बीजेपीचं मुख्यमंत्र्यांचं ते गुणगान करायचे, मात्र आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यालयावर छापेमारी झाल्याने एकंदरीत राजकारण तापलेलं आहे। कृपा, निश्चितच अभिराज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।